सखाराम नेमचंद रसशाळेतील भानगड म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असं चित्र दिसून येतं। व्यवस्थापन ही महाशक्ती आहे आणि ती काहीही करू शकते असं या निमित्तानं समोर येतं। FDA अर्थात अन्न औषध प्रशासनानं इथल्या 100 वर्ष जुन्या सखाराम नेमचंद रसशाळेतील उद्योगाची लक्तरं खरं म्हणजे वेशीवर टांगली। परवान्याशिवाय औषध निर्मिती या गंभीर प्रकाराची नोंद घेतली गेली। यासह प्रोडक्शन इन्चार्ज अर्थात उत्पादन प्रमुख असणाऱ्या डॉक्टर रोहिणी शहा यांच्या मोठ्या गैरहजेरीत सखाराम नेमचंद रसशाळेत औषधं तयार होत होती, विक्री केली जात होती। प्रोडक्शन इन्चार्ज रजेवर असताना बॅचवरील सह्या वगैरे भयंकर प्रकार देखील अन्न औषध प्रशासनानं विचारात घेतले। अगदी परवाना निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे। असं असलं तरी व्यवस्थापन ते व्यवस्थापन, महाशक्तीच ती। तर अशा महाशक्तीला त्यांच्याच व्यवस्थापकावर मोठा संशय आला। त्याच्या विरुद्ध तक्रार करावी असा जोर त्यांनी क्वालिटी कंट्रोल ऑफिसर महिला डॉक्टर यांच्याकडे लावला। त्यांनी हा काही माझ्या कामाचा भाग नाही असं म्हटल्यानं हा व्यवस्थापनाविरुद्ध घेतलेला पंगा ठरला। मग मात्र या महाशक्ती व्यवस्थापनानं जंग पछाडलं, सारी झाडाझडती घेतली। व्यवस्थापकापेक्षा रडारवर आल्या त्या क्वालिटी कंट्रोल ऑफिसर असणाऱ्या महिला डॉक्टर। त्यांच्या आदेशात न येणाऱ्या गोष्टींचा जाब विचारला गेला। क्वालिटी कंट्रोल ऑफिसर त्या असताना आर्थिक व्यवहाराची पडताळणी केली गेली। मग कारणे दाखवा नोटीस, यामध्ये संबंध अशा प्रकारची भाषा। सगळ्या प्रकाराला कंटाळलेल्या या महिला डॉक्टरांनी सखाराम नेमचंद रसशाळेतील नोकरीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला। तो देखील मंजूर करण्यात आला नाही। चौकशी समिती नेमली गेली। यामध्ये एका महिला डॉक्टराची चौकशी करण्यासाठी सर्वच्या सर्व पुरुष मंडळींची नेमणूक करण्यात आली। पुन्हा चौकशीला आला नाहीत म्हणून गुन्हा मान्य आहे असं समजायचं का, अशी झालेली विचारणा। सरतेशेवटी अफरातफर केल्याचा पोलिसात गुन्हा दाखल। बरं, असा गुन्हा दाखल करताना डायबिटीज पॅक वगैरे सखाराम नेमचंद रसशाळेतील परवाना नसलेली औषधं विकल्याचा ठपका ठेवण्यात आलेला। सगळंच धक्कादायक। पण शेवटी काय तर व्यवस्थापन ही महाशक्ती। दरम्यान प्राप्त माहितीनुसार महिला डॉक्टरांनी ज्या मंडळींना परस्पर औषधं विकली असा दावा करण्यात येतोय त्यांनी याच्याशी आपला संबंध नसल्याचं म्हटलेलं आहे। बाकी सत्य आणि तथ्य तपासात समोर येईलच। दुसरीकडे यातील क्वालिटी कंट्रोल ऑफिसर महिला डॉक्टरांनी इथल्या प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अनूप दोशी यांच्या विरुद्ध दाखल केलेला विनयभंगाचा गुन्हा ही गंभीर बाब मानली जाते। हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। एकूणच चित्रपटातील कथानकाला देखील लाजवेल किंवा एखाद्या क्राईम स्टोरीला देखील मागे टाकेल अशी ही सेठ सखाराम नेमचंद रसशाळा इथली भानगड। दरम्यान संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी क्वालिटी कंट्रोल ऑफिसर यांनी रसशाळेतील निर्मित औषधं परस्पर विकली, व्यवस्थापक असणाऱ्या AB वैद्य यांच्याशी संगनमतानं गैरव्यवहार केला। आम्ही केलेल्या चौकशीत त्या दोषी आढळल्या। आपला अपराध समोर येतोय म्हणून त्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। चौकशीला सामोरं न जाता राजीनामा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। या महिला डॉक्टर विरुद्ध फसवणुकीचे, आर्थिक घोटाळ्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, अशी प्रतिक्रिया संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी दिली। इकडे संबंधित महिला डॉक्टरांनी याचा स्पष्ट इन्कार करत आपल्याला नाहक गोवण्यात आलं असल्याचं म्हटलेलं आहे। संस्थेचे प्रशासकीय अधिकारी अनूप दोशी यांनी माझ्यावर केलेल्या गैरवर्तनाची फिर्याद मी MIDC पोलीस स्टेशनला दिनांक 31 जुलै 2024 रोजी दाखल केली होती। मी दाखल केलेली फिर्याद खोटी आहे हे दाखवण्यासाठी केवळ माझ्यावर आर्थिक फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। आता यानंतर महत्वाचा मुद्दा ठरतोय तो अन्न औषध प्रशासनाची भूमिका आणि पोलीस तपासातील सद्यस्थिती। याचाही आढावा आम्ही आपणासमोर मांडत आहोत।